रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे या संदर्भात तुम्ही निर्णय घेतलात, वेळही दिलात आणि आता त्याची परिणिती दिसायला लागली आहे, अनेकांना येऊ लागलंय, काही अजूनही धडपडतायत. परिवहन मंत्री म्हणून मी हा निर्णय घेतला की 1989चा जो नियम आहे त्या नियमामध्ये स्पष्टता आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मी 12 ऑगस्ट 2026ला त्यामध्ये बदल केला. त्या बदलामध्ये स्पष्टता आली की तुम्ही जर मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला नोटीस दिली जाईल. जर 1 महिन्यामध्ये तुम्ही नाही शिकलात तर तुमचं 3 महिन्याकरता जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल आणि 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर मराठीचं ज्ञान जे आवश्यक आहे ते जर तुम्ही अवगत नाही केलं तर तुमचा बॅच हा कायमचा रद्द करण्यात येईल. नक्कीच. पण आता त्यातले काही आहेत जे म्हणतात थोडा है थोडे की जरूरत आहे, थोडंसं अजून वाढवून द्या, आम्हाला वेळ महिनाभर वाढवून द्या. याकडे आपण 36 वर्षामध्ये तुम्ही जर शिकू शकला नाही तर तुम्ही थोड्या कालावधीमध्ये काय शिकणार? अहो तुम्ही 3 महिने मागितले, मी 3.5 महिने दिले. कायदा असा केला की एकदम तुमच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचा बडगा नाही, परंतु तुम्ही मुजोरडेपणा कराल, तुम्ही मगरुरी कराल. ह्या मगरुरी आणि मुजोरडेगिरीला कुठेतरी लगाम बसला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा कायद्यामध्ये बदल केलेला. शिवसेना कोणाची किती कॉन्फिडंट आहात? निकाल हा आमच्या बाजूनं लागणार हे 100% मी या ठिकाणी सांगू शकतो. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली की आम्हाला नाही मिळाला तरी चालेल पण त्यांना मिळता कामा नये, शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला तरी चालेल. अरे बाळासाहेबांचे विचार तुम्ही गोठवले, आता धनुष्यबाण गोठवायच्या मागे लागला. न्यायालयामध्ये तर आम्ही निवडू, 100% आमची बाजू आम्ही मांडूच, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही आमचीच खरी शिवसेना हे सिद्ध करू शकतो. तुम्ही असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेनी पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, तर हे आजही म्हणतो. भावनिक होतं की बघा, आजही दावा करणार आहे? नेमकं काय आहे? शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसैनिक, शिवसेनेचा मंत्री किंवा शिवसेनेचा आमदार किंवा शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. गणपती येऊ ठाकलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एसटीच्या पण तुम्ही खास फेरी सुरू करताय, तर त्या संदर्भात सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की काय प्लॅनिंग आहे गणपतीसाठी तुमचं? नाही, खूप चांगलं प्लॅनिंग आहे. पहिलं तर असं एस टी महामंडळाच्या आता साधारण 14,500च्या आसपास बसेस आहेत. अजूनही जवळजवळ एक 7,000च्या आसपास 7-7,500 बसेस आमच्या येऊ घातलेल्या आहेत. म्हणजे 22,000पर्यंत एस टीच्या बसेस होतील. राहिला मुद्दा एस टी महामंडळाचा, आता ज्या आमच्याकडे बसेस आहेत त्या बसेस तर राज्यभर आम्ही देतोच आहे, परंतु 5,200 बसेस कोकणवासियांसाठी आम्ही आता डिक्लेअर केलेले आहे आणि त्या माध्यमातून आमच्याकडे बुकिंग आम्ही चालू केलेलं आहे. किती वर्ष आता तुम्ही निवडून येत आहे विधानसभेमध्ये, मला असं वाटतं आता लोकसभा राहिली आहे. जेव्हा आमचे नरेश म्हस्के खासदार झाले त्यापूर्वी मला एकदा असंच विचारण्यात आलं होतं आणि मी त्याही वेळेस सांगितलं होतं की जी पक्षाची भूमिका असेल ती पक्षाची भूमिका राहील आणि त्या मताशी मी 100% सहमत राहील. जी तुमची एनर्जी आहे, काय खाता प्रताप सर नाही की ह्या वयात देखील, म्हणजे तुमचं वय काढत नाहीये, नाही सांगतो ना, माझं वय 63 आहे. 1964चा माझा जन्म आहे. व्यायाम हा प्रत्येकानं आयुष्यामध्ये करणं गरजेचं. मी आजच्या तरुणांना सुद्धा सांगेन की आयुष्यामध्ये तुम्ही असं समजा की 24 तास नसतात एका दिवसाला 23 तासच असतात. 1 तास स्वतःसाठी आणि व्यायामासाठी देणं गरजेचं आहे. मी व्यायाम सगळेच करतो. मी 80 किलोचे वजन आजही उचलतो. तर मला तेलकट पण खूप आवडतं नाही, मला तिखटही खूप आवडतं नाही, मला गोडही खूप आवडतं. मी जेवण खूप चांगलं बनवतो. म्हणजे सगळं, म्हणजे असं नाही आहे चपात्या सोडून मी सगळं काही, फक्त चपात्या मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण कधी बांगलादेशचा नकाशा, कधी पाकिस्तानचा नकाशा, कधी युरोप, कधी भारत, अशा पद्धतीने नकाशे तयार व्हायला लागले. त्यामुळे मी तो नाद सोडून दिला, पण चपात्या सोडून मी सगळं बनवतो. मला जर वेळ मिळाला तर आजही मला स्वयंपाक घरामध्ये जाऊन काहीतरी बनवण्याची मला आजही सवय आहे आणि मला ती आवड आहे. कधी कधी मी पूर्ण पण करतो.